नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व मजेत ना? तर खूप दिवसांनी कशा आहात सर्व मजेत ना? तर अचानक आपल्याला मुंबईला जावं लागलं होतं, त्याच्यामुळे मुंबईला जाऊन आपण आलेलं, मम्मीचं डेथ सर्टिफिकेट घेऊन आलेलं. तो काय ब्लॉग नाही केला मी. आणि मॅडम इकडे पूर्ण घराचा कचरा काढतायत. वातावरण बघा कसं आहे. आणि आज मॅडम काहीतरी स्पेशल अशी डिश बनवणार आहेत. काय बनवणार आहेत? हो हो मॅडम. अंडा मसाला चुलीवर. चुलीवर. वा वा. नाही, साफसफाई चालू आहे. टाकून येतो डबल आणा, की पेटवूया. भर ना त्याच्यात, ते अजून दाबून भर, नाही तर डबल यायला लागेल. तर मित्रांनो, हे बघा आपल्या घरातल्या चुलीवर एक बनवणार. आणि इथं चूल मांडूया काय मित्रांनो? कमेंट करा, इथे चूल मांडूया काय? कसं आहे बघा, हे बघा इथून वातावरण बघा पुढं कसं आहे. तर इथे चूल मांडूया काय कमेंटमध्ये नक्की करा, म्हणजे आपण इथे बनवू, आपण इथल्या व्हिडिओज टाकू. आणि मम्मीनं लावलेलं गुलाब केवढं झालं बघा. सगळी झाडच तिनं लावून ठेवलेली आहे तिकडून. आणि इकडे पण आहे, दाखवतो. हे बघा ऊस आता इकडे जगत नाही, पण हिने लावलेला जगला आहे कसा तरी. तर ऊसाला रोज पप्पा पाणी घालतात. तर चला आता बनवायला घेऊया आपण. जरा कचरा टाकून येतो. त्याला जराशी लाकडं आणूया मित्रांनो. खोपटी बघा केवढी भरून ठेवलेली आहे मम्मी. शेण घेऊन आलीस की काय? हो. लाकडं माझ्या हातात एवढीच बसली. एका हातात कॅमेरा, एका हातात लाकडं. दुसरी ट्रिप मारायला लागणार आहे. हे लाईट लाव मागची, ते ठेवू. हे मोठे मोठे पावसाळ्यासाठी, आत्तासाठी नाही. चला. तिथून आता उचलून इकडे उचलायला. नवीन ठिकाणी ठेवू. सगळं इकडून साफ केलं पूर्ण. कोकणातली नसून सुद्धा. हो मित्रांनो, माझी बायको काय कोकणातली नाही. हो, बिन कोकणी. कसं वाटतंय कोकणात? सर्व करायला होतं, पण कोकणातली माझ्या लोक तरसतात. काय मंडळी, लोक कोकणात राहायला तरसतात. कोकणी नवरा भेटलाय, नशीब समज, नशीब. आता इस्तं पेटवायचं आहे, त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. हे कुठं चिंदे कुठं आहेत? चाय घेऊ, नंतर इस्तं पेटू. तर आपण इस्तं पेटवायला घेतोय. आणि हे बघा मित्रांनो, या आहेत चिंद्या. पप्पा आमचे टेलर आहेत, त्याच्यामुळे ज्या चिंद्या येतात ना, सॉरी हात होता, चिंद्या पेटवायला चांगल्या, मच्छरले चावतात. आता आपण फटाफट इस्तं पेटूया. रॉकेल तर बंद झालं आहे, त्याच्यामुळे हेच आता. पहिल्या थोड्याशा
चिंध्या टाकू खाली, म्हणजे खालून पण पेटल. आणि वरून आता लाकडं लावू. लाकडं आणलीस ती पहिली मोठी मोठी घेऊ. हे या. आणि परत त्याच्यावरून चिंध्या टाकू भरपूरशा कोंब आतमध्ये. हे नाही, हे कॉटन आहे, हे कॉटन आहे. नायलॉन वाले पाहिजेत. आता एका हातानं कसं पेटू? हां, पाय नको बाजू रे, मच्छर लय आहेत. चला पुढची तयारी करूया. तोपर्यंत इस्तो पेटतोय आपला, तो हळूहळू पेटेल. एक प्रकारचं ते रॉकेलसारखंच काम करतं आहे, फक्त याला जरा वेळ लागेल पेटायला. तर मित्रांनो, मी आता इकडे घेतलं आहे कट्टिंगला 2 कांदे घेतले, 3 टोमॅटो, बाकीचं सामान येत आहे अजून. तर मी सुरुवात करतो कांदे कापायला. आणि मी बाहेरच बसलो कारण आतमध्ये मच्छर जाम चावतात. आणि आपला विस्तव कसला भयानक पेटला आहे बघा, खत्री जबरदस्त पेटला आहे. दोन्ही साईडने पण येत आहे. अंडे आपले लवकर उकडतील. चला मी कापायला घेतो. कॅमेऱ्याला कुठे ठेवू? मच्छरले चावतायत. हो, काय दिलंस? अजून एक कांदा आला आपल्याकडे, आपण पटापट कापायला घेऊ. इकडे मॅडमनी कांदा टाकलाय तव्या ना, ह्याला काय बोलतात? काय बोलतात? पॅन बोलतात. पॅन. पॅन पण एवढं वजनी आहे ना. खास खोबऱ्याला गरम करायला. लाईट नाही, मी इथे लाईट पाहिजे. तिकडे नाही काय पाहिजे ना. भात बघू दे, भात. पाणी कमी टाकलं वाटतं. आणू पाणी. आणतो मी. तेल नाही टाकत कांद्याला. पहिला टाकला कांदा आणि टोमॅटो टाकणार. लसूण पण आणतो. लसूण आणायचं. कांदा आणि लसूण भाजून झाले चांगले. आता त्याच्यामध्ये टोमॅटो. लाईट लावतो ना जरा इथे, लाईट कमी आहे ना. करतो काहीतरी जुगाड, लाईटसाठी काहीतरी मित्रांनो करू. ते आणतो थांब. मित्रांनो या खायला मोदक, गणेश कृपाचे मोदक. माहिती असतील त्यांनी लाईक करा, नक्की कमेंट करा. कडक लागतात. मॅडम इकडे भाकऱ्या भाजतायत. या चुलीवर स्पेशल खातोय तर बोलायला पण जमत नाही. चुलीवरचं स्पेशल
नाचणीच्या भाकऱ्या. मस्त रे. जाड भाजते जरा. बस तीनच भाजते. मग तू नाही खाणार नाही. हा तुला चावत नाहीत. अरे कोकणी डाळ दुखते. कोकणी पण कोकणी डाळ दुखते. भाकऱ्या कशा पाहिजेत मजबूत एकदम. भाकऱ्या खायला भेटणार आज. रोजच भाजते पण नाचणीच्या भाकऱ्या आज खायला भेटणार. नाहीतर आपल्या नॉर्मल तांदळाच्या भाकऱ्या असतात. नाचणीच्या भाकऱ्या आज खायला भेटणार आहेत. त्यासोबत अंड. नाचणीच्या भाकरीसोबत अंडा पण खाता रे. मी खातो. आज मी बोललो नाचणीच्या भाकऱ्या भाज. अंडी होती तरी पण बोललो. जवळ्यासोबत नाचणीच्या भाकऱ्या एक नंबर लागतात. काय जवळचं ते आहे ना कांद्याची पात आहे ना ते टाक. आता बुधवारचा बाजार आहे ना तेव्हा बुधवारच्या बाजारातून कांद्याची पात आणायची आहे मित्रांनो. लक्षात ठेवायला लागणार आहे. एका साईडला चुलीवर. तुला अजून सवय व्हायला वेळ लागेल. सवय करते मित्रांनो. सवय करते कोकणात राहण्याची. सर्व पूर्ण घरा वाटलं हिने झाडलं आणि ते उचलून मला टाकायला लावलं. ते वेगळी गोष्ट आहे. पण नॉन कोकणी असून सुद्धा कोकणी होण्याचा पूर्ण प्रयत्न करते. सर्व रीतिरिवाज. आणि आता चुलीवर जेवण बनवता येत नाही तरी पण बनवते. ते हे द्या काविलता. तुम्ही काय बोलताय? पळीता. पळीता आमच्याकडे याला पळीता म्हणतात. बरोबर आली. कशी आहे? जमते की नाही? जमतंय. चुलीवर. चुलींवर काय सगळं काळं काळं करून टाकलंय. भात भाज भाकऱ्या भाज. पुढे कोण नाही. मी दरवाजा लावून येतो. पुढे घरात कोण नाही. पप्पा अजून आले नाही. पप्पा आज उशीर होणार आहे. चला पुढचा दरवाजा बंद करून येतो. आता काय करताय मॅडम? मध्ये अजून काप ठेवलं. शेवटची भाकरी. मॅडमला पाणी तापत ठेवलंय. 3 भाकऱ्या झाल्या. तेल टाक नाही तर करपल सर्व. हात भाजेल. अरे अंड पळतय. छोटे छोटे काप मारून घेते. तेल गरम झालं इकडं. थोडंसं मीठ.
जास्त तेल गरम झालं वाटतं. हम्म. साईडला उतरते ते जास्त गरम. अजून चुलीची सवय नाही ना त्याच्यामुळे, आणि हे अंड्यावर मसाला चिडकताना असं तर काय जास्त लागेल ना. लागू दे जास्त. आपण पण जराशी मदत करू. तवा जास्तच गरम झालाय. तवा नाही, सॉरी, पॅन. पोपटी बनवूया काय मित्रांनो? काय बोलताय तुम्ही? कमेंट करा, पोपटी बनवूया. बघूया, कमेंट आल्या तर आपण लवकरच पोपटी बनवू. काय मित्रांनो बोलता? थोडंसं तेल अजून टाकते. हा, काय जबरदस्त आवाज येतोय. कडक कडक होतात. आपण हे अख्खेच वापरतोय. तर काही जण आहेत ना अर्धे करतात, आपण अख्खे वापरतो. जास्त गरम झालंय. दिसलं? सगळा धूर नाका तोंडात गेला. तोंडात नाका तोंडात. भारी वाटली. भारी वाटतात ना? कसे वाटतात मित्रांनो? कमेंट नाही करत तुम्ही मित्रांनो, कमेंट करा. आता विस्तव असू दे, तोपर्यंत पाणी तापू दे, तोपर्यंत मिक्सर लावून घेऊया पटापट. घासा टाकू काय? नाही, ह्याच्यात बनवायचं आहे ना. ह्यात कसं पुरणार आहे? टोपामध्ये बनवूया ना. टोपात बनवूया, ठीक आहे, टोपात बनव. पॅन जाऊ दे घासायला. आपण भेटू एक शॉर्ट ब्रेक नंतर. कटक कटक कट कर कट कट नाही होत आहे. तुम्ही सांगा मित्रांनो, कमेंट करा. मी नेक्स्ट टाईमपासून रेसिपी पण सांगत जाईन. तर आपली तयारी झाली आता. मॅडम सुरुवात करतायत. घरी बनवलेली काली मिरी, परत हे घरातलं तेजपत्ता. आपलं झाड समोर आहे, माहिती आहे ना मित्रांनो, मोठं झाड आहे आपल्याकडं. पण सुके पत्ते चांगले, हिरवे आहेत. ते काढायला लागते सुकवायला. खडे मसाले गेलेत. नंतर हे टाकायचं कांदा टोमॅटो वाटप. कांदा टोमॅटोचं वाटप टाकते. आणि अशा तऱ्हेने आमचा छोटा ब्रदर संकेत पदार रे, छोटू उडवण केवढंच आहे बघा, पण हाय केवढा. कुठे गेले तुमचे? रेसिपी म्हणते आपल्याकडे. तेजपत्ता, तेजपत्त्याचा देठ नाही कुटायचा, तोडून टाकतेस. मोठं आहे ते. आले आपल्याला हळद,
गरम मसाला, पहिलं तिखट, आणि यांच्याकडे काय म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात याला? मसाला. मसाला. तिखटला मसाला म्हणतात त्यांच्याकडे, आपल्याकडे तिखट बोलतात. गरम मसाला, हे काय आहे? धना पावडर. कसुरी मेथी नाही ना? होती, मी आणलेली मुंबईवरून. हळद, आपला गोडा मसाला पण टाक थोडासा येतो आणि मिक्स करून. वेस्ट नाही घालवायचं काय. जरा वाचलाय. थोडस पाणी नुसतं पुढं करू आपण. तरी मित्रांनो ह्याच्यात पेस्ट बीस्ट सगळं टाकलेलं आहे. आपण हे नाही टाकलं, आलं लसूण पेस्ट नाही टाकत. त्याच्या जागी आपण टाकलंय हे गोडा मसाला. गोडा मसाल्यामध्ये सगळंच येतं आहे ना, त्याच्यामुळे आलं लसूणची पेस्टची गरजच नाही आपल्याला. काय गोलू कसा फुगलाय बघा. तयार झालंय. आता अंडी गेली. संकेत पाणी घेणे हंड्यातला. करपला खाली, लक्ष ठेवा. कोकणातली हेच मजा आहे. काय मित्रांनो, बरोबर ना? कोकणातलं साधं जेवण आणि चुलीवरचं जेवण हेच बेस्ट आहे. बाबा नाही आले, बघून आले बाहेर. संकेत आमच्याकडे जेव तू. का अंड नाही खात तू? खातो मग जेव ना. अंड नाही खात तू? नाही खातो. खातो म्हणे नाही बोलतोय. पण मी असं ना खातो. बाबा कुठं राहिले? वाजले किती वेळ? अशा प्रकारे आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. थोडंसं पाणी वाढव, कारण मित्रांनो आपल्याला भात पण खायचा आहे. बस वाढव, आटणार ते. जा घेऊन ये. मित्रांनो आपल्याला भात पण खायचा आहे, त्याच्यामुळे आपण घट्ट नाही करत, आपण थोडं पातळ करतोय अंडा मसाला. मॅडमच बोलल्यात भात पण खायचा आहे, मी वेगळं काय बनवणार नाही. कैसे टाळ सकते हैं मैडम के बातों को? बस झालं, पाणी भरपूर झालं. नाही तर जेवण नाही भेटायचं. उद्या उपवास आहे, राहायला नको आहे, सर्व संपायचं. हां हो मित्रांनो, उद्या तुम्हाला आपल्या कर्णेश्वरला घेऊन जातो, जिथे कसबा माहिती आहे ना तुम्हाला, जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं तिकडे. तर कर्णेश्वरला उद्या जत्रा असणार आहे, कर्णेश्वरची जत्रा महाशिवरात्री निमित्त. ओके. नाही तो अण्णांसोबत येणार आहे ना? मग मम्मी सोबत. मम्मी कोणासोबत? आम्ही दरवर्षी जायचो, पण मुंबईला असल्यापासून गावाला यायला भेटायचंच नाही ना. जत्रा असते मस्त, तुला आवडेल, तू नक्कीच. घेणार पण ना जत्रेत? हा घेणार. फिरवणार. होय, तुझ्या सासऱ्यांकडे पैसे माग. होय देणार. पप्पा आमचं मला शिमगा 500 रुपये. पप्पा ह्यांना पैसे देतात, आम्हाला काय नाही देत. तुम्ही जाताय, हे घ्या पैसे. पप्पा मी पण चाललोय, तुम्हाला काय गरज आहे?
म्हणजे सुनेंवर प्रेम बघा किती. पाणी ओतलंस? बस झालं. चालेल. उद्या उपवास आहे ना, डबल राहायला नको आहे. वास येतो. येतोय वास येतोय. आणि चुलीवरचं जेवण मित्रांनो तुम्ही तर मिस करत असाल. व्हिडिओ बघून आनंद घ्या आणि गावाला आल्यावर नक्की बनवा. आणि पोपटी बनवायची की नाही ते नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंट्स आल्या तर आपण लगेच पोपटी बनवायला घेऊ. कारण घरात मडकं नाही, मडकं मी फोडलं, त्याच्यामुळे ते बाजारातून आणायला लागणार आहे. कारण बुधवारच्या बाजारातून लगेच आणता येईल. त्यामुळे कमेंट करा बनवायची की नाही, लगेच बनवायला घेऊ. आणि आता आपण भेटू डायरेक्ट जेवायला, कारण थोडंसं काम आहे ते संपवतो, त्याच्यानंतर आपण भेटू. जाडवाला येते. तर मित्रांनो आपलं आता जेवण तयार झालं आहे आणि आता आपण जेवायला घेतलं आहे. तर हे बघा, नाचणीची भाकरी, अंडा आणि मसाला आणि भात पण खायचा आहे, त्याच्यामुळे असं थोडा पातळ केलेला आहे. अंडा मसाला कसा आला बाप्पा? छान झालाय, मस्त झालाय. मस्तच. मी खाऊन बघतो कसा आहे. छान झालाय. पातळ केला पण मस्त झाला आहे. चला तर मित्रांनो आम्ही पण आता खातो, तुम्ही पण बनवून खा पटापट आणि भेटू पुन्हा लवकरच. चला टाटा बाय बाय, गुड नाईट.